लग्नात मिळालेल्या शॉर्ट पीसचा आज आपण खूप सुंदर असा उपयोग करणार आहोत। तर इथे आपल्याला गोणी, अस्तर, शॉपिंग बॅग काही वापरायचा नाहीये। तर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्ही हे बनवू शकतात। तर आपल्याला हा जो पीस आहे तो लागणार आहे, पूर्ण शॉर्ट पीस लागणार आहे। तर तुम्ही बॅचलर असाल किंवा तुम्ही रेंटने राहत असाल किंवा तुमच्याकडे खूप सारे कपडे असतील आणि ठेवायला जागाच नसेल, तर अशा पद्धतीचे ऑर्गनायझर बनवू शकता तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये। घरी आपण अस्तर, गोणी वगैरे कशाचाही वापर नाही करणार आहोत। तर एक पीसला असा जॉईंट येतो आणि दुसरा पीस प्लेन येतो। तर एवढे दोन पीस आपल्याला लागणार आहेत। तर या शॉर्ट पीस मध्ये शर्ट जो आहे तो बनणार नव्हता, त्यामुळे मी याचा असा उपयोग करणार आहे। तर याचं मेजरमेंट जे आहे ते 16.5 बाय 66 इंच आहे। फक्त इथे आपण कपडा घ्यायचा, याला अस्तर किंवा काही लावायचं नाही आणि कपडा जो आहे तो भरपूर जाड आहे। तर इथे आपल्याला 2.5 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। सरळ आपल्याला पूर्ण असं लांबीने 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तर मी तुम्हाला झूम पण करून दाखवते। तर पिंक कलरची मी लाईन ओढलेली आहे। तर अशा पद्धतीने मी 66 इंच ज्या साईडला आहे तिथून आपल्याला सरळ असं लाईन ओढून घ्यायची आहे 2.5 इंचावरती मार्किंग करून, आणि ही लाईन जी आहे ती आपल्याला इथे कट करायची आहे। आपल्याला फक्त इथे कपडा वापरायचा आहे, इथे आपल्याला काही जॉईन करायचं नाही। सिंगल कपड्यापासून तुम्ही बनवू शकता हे, तर कोणी बनवू शकता। इतके सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे बनवायला शिकवणार आहे। त्यानंतर बघू शकता इथे आपले हे दोन पीस आपण कट करून घेतलेले आहेत लांबीने, बघू शकता, तुम्हाला शेवटपर्यंत दाखवते। तर त्यानंतर आपल्याला तुमचं मेजरमेंट चुकून आहे, त्यामुळे मी काही टिप्स अँड ट्रिक्स तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। तर इथे आपल्याला 1 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। 1 इंचावरती दुसऱ्या सुद्धा बाजूला आपल्याला पीसला 1 इंचावरती लांबीने मार्किंग करायचे आहे। सरळ सरळ अशी पूर्ण लांबीने मार्किंग करून आणि असं डबल फोल्ड करायचं आहे। डबल फोल्ड करून आपल्याला शेवटपर्यंत शिवून घ्यायचं आहे। ज्यांना झिप लावता येत नाही, चेन लावता येत नाही, त्यांच्यासाठी खूप छान ट्रिक आहे। तर अशा पद्धतीने मी पाइपिंग करून घेतलेली आहे। डबल फोल्ड करून मी फिनिश करून घेतले, रफ एजेस जे आहे ते दिसणार नाही। त्यानंतर मी 66 इंचाची चेन घेतली आहे, त्याला 2 रनर लावून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने सरळ चेन ठेवून त्याच्यावरती कपडा ठेवायचा आहे। पाइपिंग केलेला कपडा यावरती ठेवून आपल्याला सरळ असं शिवून घ्यायचं आहे। तर मी ते 2 रनर वापरणार आहे, कारण की हे खूप मोठं ऑर्गनायझर आहे। तर अशा पद्धतीने मी इथे कपडा चेनवरती ठेवून सरळ शिवून घेतलेला आहे। त्यानंतर दुसरा कपडा घ्यायचा, तो असा चेनीवरती ठेवायचा साईडने, आणि आपल्याला इथे सुद्धा आपल्याला सरळ जो आहे तो शेवटपर्यंत हा पीस जॉईन करून घ्यायचा आहे। ज्यांना झिप लावता येत नाही त्यांच्यासाठी खूप छान ट्रिक आहे, नक्कीच ट्राय करून बघा। त्यानंतर मी दोन्ही बाजूने चेन जे आहे ते जॉईन करून घेतलेले आहे आणि एक्स्ट्राची जी चेन आहे ती आपल्याला इथे दोन्ही बाजूंची कट करून घ्यायची आणि त्यानंतर याचा सेंटर काढायचा आहे। जेवढा पण मापील, म्हणजे याचा आता 15.5 इंच माझा हा पीस आलेला आहे। तर अशा पद्धतीने मी सेंटर असा मार्क करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने दुसऱ्या सुद्धा बाजूला मी इथे सेंटर असा मार्क करून घेतलेला आहे। तर हे दोन्ही सेंटर काढून घेतल्यानंतर हा दुसरा पीस घ्यायचा आहे। तर असा एक सिंगल पीस आपल्याला दुसरा पण लागणार आहे। तर याचं जे मेजरमेंट आहे ते 26 बाय 55 इंच आपल्याला घ्यायचं आहे। तर एवढा पीस आपला 26 बाय 55 इंचाचा आहे आणि आपल्याला हे दोनच पीस इथे लागणार आहेत। याला सुद्धा मी शॉपिंग बॅग, गोणी, नॉन वन काहीही लावलेलं नाही आहे। तर याचं मेजरमेंट 26 बाय 55 इंच आहे। त्यानंतर याचा सुद्धा आपल्याला सेंटर असा मार्क करून घ्यायचा आहे। तर इथे मी सेंटर मार्क करून घेतलेला आहे। दुसऱ्या सुद्धा बाजूला आपल्याला सेंटर मार्क करायचा आहे। ज्या साईडने 55 इंच आहे त्या साईडने आपल्याला असं सेंटर मार्क करायचं आहे दोन्ही बाजूंचा, आणि वरची जी बाजू आहे कपड्याची ती सरळ बाजू आहे। तर ही सरळ बाजू वरती आपल्याला सरळ बाजू ठेवायची आहे। तर ज्या पीसला आपण झिप लावलेली होती तो पीस घ्यायचा, त्याचा सेंटर यावरती ठेवायचा, सेंटरवरती सेंटर ठेवून इथे सरळ शिवून घ्यायचं आणि त्यानंतर इथे शिवल्यानंतर आपल्याला हा पीस जो आहे तो असा टर्न करायचा। तर इथे तुमचा पीस जर कमी जास्त झाला तर काय करायचं ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे। तर अशा पद्धतीने हा पीस जो आहे तो असा टर्न करायचा आणि इथे आपल्याला असं पिनअप करून घ्यायचं। व्यवस्थित असं पिनअप करायचं सगळ्या बाजूंनी। पहिले मोजून घ्यायचा हा पीस बरोबर आहे की नाही आणि मगच आपल्याला शिवायचा आहे। तर जास्त झाला तर कटिंग तुम्ही इथेच करू शकता। अशा पद्धतीने आपण टर्न करून हा पीस पिनअप करून असा जॉईन करून घ्यायचा पिन लावून। तर अशा पद्धतीने मी सगळ्या बाजूंनी पिनअप करून घेणार असं सरळ, म्हणजे आपल्याला जर कमी जास्त झाला हा पीस, तर कमी झाला तर आपण इथे जॉईन करू शकतो आणि जास्त झाला तर इथे कट पण करू शकतो अशा पद्धतीने। तर अशा पद्धतीने मी पूर्ण असं पिनअप करून घेणार शेवटपर्यंत। तर इथे आपल्याला पिन करून घ्यायचा आणि हा सेंटर जो आहे तो आपण इथे सुद्धा सेंटर काढला होता। तर याचा सेंटर आणि हा खालच्या पीसचा आणि वरच्या पीसचा सेंटर एकावरती एक येतोय की नाही ते बघायचं।
तर माझा दोघांचाही सेंटर जो आहे तो व्यवस्थित येत आहे, म्हणजे एकावरती एक येत आहे. तर दोन्ही पीस मी बरोबर कटिंग केलेले होते. तर अशा पद्धतीने आलेलं आहे. आणि इथे सुद्धा शिवून घ्यायचं. जर तुमचं इथे एक्स्ट्रा आला तर इथे कटिंग करून घ्या. तर मी इथे बघू शकता सगळीकडे टिप मारून घेतलेलं आहे. एक्स्ट्रा आलं तर कटिंग करून घ्या आणि कमी आलं तर तुम्हाला जॉईन करावं लागेल. त्यामुळे एक्स्ट्राचा हा पीस थोडासा कट करायचा. त्यानंतर हा उरलेला जो वरचा पीस आहे तो अशा पद्धतीने जॉईन करायचे. तिन्ही भाग उरतात आणि 3 भाग आपल्याला अशा पद्धतीने पिनअप करून आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे आहेत. इथे आपण कुठे गोणी अस्तर वगैरे कशाचाही वापर नाही केलेला आहे, पण तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकतात. तर इथे अशा पद्धतीने पिनअप करून मी ह्या तिघाचं बाजू आहे त्या मी इथे शिवून घेणार आहे आणि छान असं आपलं ऑर्गनायझर तयार होणार आहे. तर इथे मी शिवून घेतलेलं आहे तिन्ही बाजूंनी. आणि इथे जे आहे ते रफ एजेस दिसू नयेत म्हणून तुम्ही इथे पायपिंग करून घेऊ शकता. पण इथे माझ्या एका साईडने जो आहे तो कंपनीची जी टीप असते ना ती आलेली आहे, त्यामुळे याचे रफ एजेस निघू शकत नाही. तर 2-3 साईडने आहे तर तिथे मी पायपिंग करून घेणार. तर इथे अशा पद्धतीने आतून कपडा जो आहे तो बाहेर काढायचा. चैन ओपन करायची, आतला कपडा बाहेर काढायचा आणि सरळ भाग जो आहे तो बाहेर काढून घेतल्यानंतर व्यवस्थित असं आपल्याला अंथरून घ्यायचं आहे खाली. इथे तुम्ही कार्डबोर्ड सुद्धा ठेवू शकतात. तर इथे मी कार्डबोर्ड ठेवलेला नाही. जर तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकतात. म्हणजे याची जी म्हणजे याचा जो व्यवस्थित जो शेप आहे तो दिसेल जर तुम्ही कार्डबोर्ड व्यवस्थित ठेवला तर. यामध्ये तुमचे भरपूर सारे कपडे तुमचे यामध्ये बसणार आहेत. तुमचं कपड्याच्या मध्ये जेवढे पण कपडे असतील ना तेवढे तुमचे यामध्ये बसतील. खूप मोठं ऑर्गनायझर आहे. तुम्ही असे छोटे छोटे ऑर्गनायझर बनवण्यापेक्षा तुम्ही असे मोठे मोठे जर 2च ऑर्गनायझर बनवले तर तुम्हाला कपड्याची गरजच पडणार नाही. एवढा मोठा स्पेस या बॅगमध्ये आहे. तर तुमचे असे कपडे यामध्ये ठेवू शकतात किंवा लहान मुलांचे कपडे किंवा जे थंडीमधले कपडे असतात स्वेटर वगैरे तुम्ही यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतात. खूप मोठं ऑर्गनायझर आहे. यामध्ये अजून स्पेस आहे तर अजून कपडे यामध्ये मावतील. खूप छान आणि सुंदर असं आपलं ऑर्गनायझर जे आहे ते तयार झालेलं आहे. फ्री ऑफ कॉस्ट आपण याला काहीही मध्ये जॉईन केलेलं नाहीये. फक्त आपण इथे शर्ट पीसचा कपडा वापरलेला आहे. खूप सुंदर हे ऑर्गनायझर तयार होतं. खूप सारे कपडे तुमचे यामध्ये बसतील. तर यामध्ये अजून जागा आहे, बघू शकता तुम्ही. अजून जागा आहे आणि मी यामध्ये खूप सारे कपडे ठेवू शकते. डबल बेडचे तुमचे ब्लँकेट्स असतील ते सुद्धा तुमचे 2-3 मावतील. एवढं मोठं स्टोरेज बॅग जी आहे ती आपली तयार झालेली आहे. तर याची लांबी आणि रुंदी किती तयार झालेली आहे ते मी तुम्हाला सांगते. तर याची रुंदी जी आहे ती 19 इंच तयार झालेली आहे आणि याची उंची जी आहे ती 15 इंच तयार झालेली आहे. तर हे ऑर्गनायझर जे आहे ते बनवायला खूप सोपं आहे आणि मी खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. तुम्हाला हे ऑर्गनायझर कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.